हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळे? मजेत ना? तर मीही मजेत. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज सकाळी नाश्ता चाललाय करायचा, म्हणजे बनवायचा चाललाय. स्वयंपाक झालाय करून, डब्बा करून झालाय. नाश्त्याला काहीतरी वेगळं करावं म्हणून अंडा आणि पावाचं ब्रेडचं नाश्त्याला करते. अंडे फोडून घेते पहिल्यांदा. रुद्र बाहेर बसलाय. त्याच्यावर लागणार आहे चीज, ब्रेड, अंडे फोडून घेतले. चहा ठेवला एका साईडला. त्याच्यात मीठ टाकून घेते. थोडा कांदा, थोडासा कांदा, कांदा चिरून घेते. दुडी आज आत दमवत होती. मग अशी मी ते स्टँड खोललं व्हिडिओ करायला मोठंवालं, तेच घेऊन सगळीकडे फिरत होता. त्यामुळं ते ठेवलं साईडला आणि छोट्या स्टँडवर घेतले करायला. कांदा एकदम बारीक चिरून घेते. त्याच्यानंतर कोथिंबीर, म्हणजे तुम्हाला चवीनुसार सगळ्या गोष्टी टाकू शकता तुम्ही. थोडस मी जिरे टाकणार आहे, मोहरी टाकणार नाहीये. एकदम बारीक बारीक बारीक, त्याच्यात लागणार नाही असा, एकदम बारीक. तुम्ही गाजर टाकू शकता, शिमला मिरची टाकू शकता ह्याच्यात. जे आपली मुलं खात नाहीत का नाही, त्या भाज्या तुम्ही सगळ्या टाकू शकता. ऊन येते डोळ्यावर. हे सगळं मी एकत्र करून घेतले. आता ह्याच्यात मी धने पावडर टाकते, थोडीशी धने पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर, मीठ तर मी टाकले, कोथिंबीर, कधी लावली तर हे सगळं आता ही एकजीव करून घेते. रुद्र आलाय. रुद्र हाय, थांब, हाय गाज म्हण ना. हे बाबू पिल्ल्या, हाय गाईज. हे बघा, हे असं झालंय. आता मी ब्रेड आहे ना, थोडा आहे
आपण सँडविचला कसं निम्मा निम्मा कापून घेतो तिरका, तसा कापून घेते. तिरका कापून घेतलाय आशामध्ये. तो आता मी आशामध्ये ठेवून घेतलाय. दिसतंय का तुम्हाला? आशामध्ये ठेवून घेतलाय. त्याच्यामध्ये ठेवून घेतलाय. ते चांगलं तेल तापलं ना, मी तेल टाकून घेते थोडंसं. कडनं पूर्ण छान असं झालं ना, आणि चीज आहे ना, हे चीजच्या स्लाइस ठेवणार आहे त्याच्यावर. स्लाइस काढून घेते चीजच्या. तवा गरम झालाय. आता हे मी बघू शकता, दिसतंय का तुम्हाला? तर हे मी आहे ना पूर्ण हलवून स्ट्रक्चर आता चारी बाजूनं थोडं थोडं ओतून घेते. त्याच्यावर पण थोडंसं असं मिक्स करून घेते. ते मुलांसाठी खूप छान आहे. ते झाल्यानंतर ना ते स्लाइस काढलेत ना आम्ही छोट्या छोट्यावाल्या, आम्ही अशा ह्याच्यावर ठेवून घेते. त्याच्यावर थोडंसं तेल सोडून घेते. मस्त असं सुटलंय. थोडंसं असं उलटं भाजून घेते थोडं. थोडंसं भाजून घेणार आहे, कारण ते चीज सगळं चिटकल परत.
त्यामुळे असं मध्ये भाजून घेऊन ते असं पॅक करणार आहे. आणि थोडंसं मंद आचेवर हे दोन्ही साईडून पॅक पर्यंत असं छान असं खुसखुशीत होईपर्यंत हे छान असं भाजून घेणार आहे. आपलं चीज मेल्ट होईल म्हणजे ते करून घेतलंय मी आता. त्या गॅसवरच आहे अजून, बारीक गॅसवर ते चांगलं मंद आचेवर आहे ना पूर्ण छान असं करून घेते. इथं तोपर्यंत मी ह्यांना ताट वाढते. शेजवान चटणी त्याच्यावर देते खायला. चहा झालाय, चहा देते. आणि मग अशी मी ह्या मिरच्या भाजलेत ना, मिरच्या त्यातल्या 2 छान अशा मिरच्या देणार आहे. आणि हे तयार झालंय का बघू शकतो आपण. छान असं खुसखुशीत झालेलं आहे. ह्यांना मी चहा देते. चहा पण झालेला आहे. चहा ब्रेड सँडविच विथ अंडा मस्त असं झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. खूप छान असं झालेलं आहे. हे देऊन येते मी त्यांना. तर रुद्रला पण दिलंय मी खायला त्यांच्या बरंच. आता मी मला करून घेते. कसं चाललंय कालवा, द्याना 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 म्हणून. मग अशी पिले ना रे रुदू. तर हेही मी असंच करून घेते. मी हे पहिल्यांदाच केलंय. मला ह्याची पण क्वांटिटी आता तुम्ही किती जणांना करणार आहे त्याच्यावर आहे. आता मी आमच्या दोघांना केलेलं, म्हणजे तुम्ही 4 अंड्याचं दोघांना करू शकता. 4 अंडे टाकून 4 अंड्यात होऊन जाईल तुमचं दोघांचं. असं जर जास्त असतील तर मग तुम्ही अंडी जास्त घ्या. खूप छान असं होतं हेल्दी नाश्ता. त्याच्यात तुम्ही गाजर टाकू शकता, टोमॅटो टाकू शकता, सगळ्या व्हेजिटेबल टाकू शकता. छान असं होईल हे. मस्त असं झालेलं आहे. पलटून घेते. छान पलटून घेऊन आता पलटायचं कशासाठी, म्हणजे चीज लगेच मेल्ट होईल ना, त्यासाठी. थोडंसं नॉर्मल चिटकतंय, पण आपण लगेच पलटलं ना थोडं इकडं तिकडं करून ते छान असं होतंय. परत
बारीक गॅसवर मंद आचेवर ठेवलं की मग मस्त होते, आतलं मेल्ट पण होते. हात धुवून घेते आता. घरी तुम्ही हा नाश्ता आपल्या पोरांना देऊ शकता. तर हे स्टँड पण रुद्र मागत होता मागासपासून खेळायला, मोठं पॅक करून ठेवले मी. आणि रुद्रचं चाललेलं मला हे पण पाहिजे. तर हे पण खूप छान असं झालंय. थांबा, खुसखुशीत असं मस्त असं होतंय. कसं लागतंय रुदा? कसं लागतंय? मिरची पण खातोय तू? लागतंय का चांगलं?